कडे वेळ थोडा कमी आहे म्हणून तुम्हाला मध्ये थांबवते मी. परंतु घटना घडली ना की नंतर लगेच याच्यावरती भाष्य केलं जातं आणि त्याच्यानंतर कायद्यांमध्ये सुधारणा किंवा आणखीन नवीन कायदे आणण्याबद्दल चर्चा केली जाते. हे कसं थांबवता येईल, पाठपुरावा करत राहणं कसं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर दुसरा असा मुद्दा आहे की नुसता कायदा करून उपयोग नाही, जनजागृती करणं आणि त्याचबरोबर लोकांपर्यंत हे कसं योग्य आहे ते पसरवणं पण गरजेचं आहे. त्यासाठी शासन आणि त्याचबरोबर सगळ्या जनतेला प्रतिनिधित्व करणारे जे लोकप्रतिनिधी आहेत ते काय पाऊल उचलणार आहेत? लोकप्रतिनिधी विधानमंडळाचे म्हणाल तर प्रत्येक अधिवेशनामध्ये हुंडाबळी किंवा अशा प्रश्नावरती सगळ्याच महिला आमदार आणि सगळेच बरेचसे पुरुष आमदार आवाज उठवत असतात. आपले देवेंद्र फडणवीस हेही स्वतः या मुद्द्यावर बोलत असतात. पण जनजागृतीसाठी मला स्वतःला असं वाटतं की ज्या तरुण मुली ऐकतायत तुमचा संपूर्ण कार्यक्रम, त्यांना मी सांगू इच्छिते की लाडक्या सुनेचं रक्षण हेच आमचं धोरण, अशा प्रकारची घोषणा शिवसेना महिला आघाडीने माननीय एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. आणि त्याची एक आम्ही हेल्पलाईन पण ठाण्यात सुरू केली आहे. ज्या ज्या ठिकाणी लाडकी बहीण फक्त बहीण लाडकी नाहीये तर सून पण लाडकी असली पाहिजे. त्यामुळे जे सुना ऐकतायत आणि ज्यांना त्रास होतोय किंवा त्रास होतोय त्यांनी अगदी समुपदेशन केंद्रांच्याकडे मदत घेतली पाहिजे. किंवा आमचं स्त्री आधार केंद्र हे पुण्यातच आहे. जी जी समाज सेवी केंद्र आहेत त्यांच्याकडे मदत त्यांनी घेतली तर त्याच्यामध्ये दोघांशी बोलून तो छळ थांबवण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतो. परंतु दुर्दैवाने आपली मुलगी पण त्याचबरोबर निलांताई कुठेतरी आपल्या मुलीला किती त्रास होतोय, त्यानंतर काय पाऊल घ्यायचं ह्याच्याबद्दल सुद्धा पालकांनी तो अवेअरनेस असणं सुद्धा गरजेचं आहे असंही तुम्ही सुचवताय असं मला लक्षात येते. आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे परंतु वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू. यानंतर 0 आवर मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया.